वरती घट्ट बांधा. या इकडे या. काय सगळी गँग कुठं निघाली? अहो व्यंकट परायच ते यशाच्या मळ्यात नाग पकडायला चाललोय. नाग पकडायला? हो. आणि तू? हो. अरे येड्या काही पण काय बोलतोस रे? अहो व्यंकू आजोबा आज नाग पंचमी ना, तर मग नाग बनवायसाठी आम्ही यशाच्या मळ्यातनं माती आणणार आणि नाग बनवून झाल्यावर त्याची पूजा करणार. असं आहे होय. खरं सांगू का, मी तुमच्यासाठी इथं झोपाळा बांधलाय. ए माधू सोड रे झोपाळा खाली. अरे ऐका ऐका ऐका, पण आता काय झालंय, तुम्हाला सगळ्यांना ती माती जमा करायला जायचंय ना तिकडे मळ्यामध्ये. मग आता हा झोका सोडायला सांगतो. ए सोड रे. अरे बर 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 ठीक आहे, सगळ्यांना झोका खेळायला मिळणार. पण एक अट आहे, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. कोणता प्रश्न? मला सांगा, नागपंचमी विषयी तुम्हाला काय काय माहिती? हा, नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात. हुशारच आहेस की. अरे नागपंचमीला नागाचीच पूजा करणार. आणखीन कोणाला काही माहितीये का? मला माहिती. हा बोला. हा सण श्रावण महिन्यात येतो आणि आपण घरातल्या भिंतीवर नागाची चित्र काढतो. अगदी बरोबर. आणखीन? नाग शंकराच्या गळ्यातील आभूषण सुद्धा आहे. बरोबर, अगदी बरोबर. नागाचं आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्वाचं स्थान आहे. आपण नागाला शक्तीचं, समृद्धीचं आणि संरक्षणाचं प्रतीक मानलेलं आहे. सगळे शेतकरी बांधव नागाची रक्षण करता म्हणून आजच्या नागपंचमीच्या दिवशी पूजा करतात. का बरं असं करत असतील? मी सांगू? कारण नाग आणि साप दोघे उंदरांना पळून लावतात शेतातनं. अगदी बरोबर आहे. कसं आहे, शेतामध्ये पीक असतं ना, तर उंदीर त्या पिकांची खूप नासाडी करतात आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं. पण नाग आणि साप असले ना की त्यांना घाबरून सगळे उंदीर पळून जातात आणि त्यामुळे साप नाग हे शेतीचं संरक्षण करतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी आपण खऱ्या नागाला पकडतो का? नाही. तर आपण काय करतो, त्याचं चित्र काढतो किंवा मूर्ती तयार करतो आणि त्या प्रतिमेची आपण हळद कुंकू फुलं वाहून पूजा करतो. आणि व्यंकू आजोबा, आपण नागपंचमीच्या दिवशी पुरणपोळ्याने लाडू सुद्धा करतो. का दादा, तुझं सगळं लक्ष नेमकं याकडेच असतं बघ. बरं ठीक आहे, पण आता असं झालंय, मी विचारलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर तर मीच दिले. मग आता असं करूया, झोपाळ्यावर मी बसतो आणि तुम्ही मला झोका द्या. अरे बर बस ये. बस ग तू पण. चला. इंदू वहिनी, काय सुरू आहे? अहो नंदबाई, आमच्या सासूबाईंचा बर्थडे ना. ओहो, म्हणून केक करताय का? आपण एवढं भारी कीर्तन करून तुम्ही आधीच इम्प्रेस केलंय की त्यांना? अच्छा 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 अच्छा, केक करून डबल इम्प्रेस करायचंय का तुमच्या सासूबाईंना? इम्प्रेशनचं काय, ते क्षणभरासाठी असतं. हे प्रेम आहे, आयुष्यभर जोडून ठेवायला. या बात आहे. तुमच्या सासूबाईनं फार नशिबवान आहे बुवा. मी पण खरं तर मी त्यांना सासू मानतच नाही. हो, मी सासूबाई मानतच नाही. अगं, मी शकुंतला काकींना आणि मोठ्या बाईंना आई मानते. एक प्रेमळ आणि एक काष्ट. मायो अजिबात नाही, फक्त थोड्या कडक शिस्तीच्या आहेत. हो का? आता मला सांग, आई कशी आहे? आज ओळखते का मी तिला? तर इंदू, सून असावी तर अशी घराला स्वर्ग बनवणारी. बरं, तू केक बनवतेस, पण तुझं हबी कुठे? आमचे हबी सगळं काम झाल्यावर येतील गार्निशिंग करायला. काय ग नारायणी ताई, माझी बायको केक करणार, मी तो सजवणार. तू काय करणार? मी पायनॅपल शिरा करणार आहे आणि जेव्हा आपण औक्षण करू ना तेव्हा स्वतःच्या हाताने भरवणार आहे. वा वा, माँ प्यारी माँ,
मास्तर, आज नागपंचमी आहे. मोठ्या बाईचा मोठा स्पेशल दिवस आहे आज. का बरं? मोठ्या बाईंची काय नाग देवतावर लई श्रद्धा आहे काय? घ्या. अरे एवढे मोठे बॅनर लागले, वाच ना. श्रीमती आनंदीबाई अंताजी दिग्रसकर यांना जन्मदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. शुभेच्छुक प्रेमनाथ. अरे घरचेच माणसं आहे. अच्छा, म्हणजे त्यांचा वाढदिवस आहे ना आज. घ्या, म्हणजे याला आता शिकल. अरे संपूर्ण गावभर मोठ्या बहिणीच्या वाढदिवसाचे बॅनर लागलेले आहेत. ते पण राम, काय भारी दिवस निवडला ना त्यांनी. काय तो म्हणे नागपंचमी. मास्तर हळूदारा. बरं, मी काय म्हणतो, आज नागपंचमी तर ना आपण महादेवाच्या मंदिरात जाऊ आणि दर्शन घेऊन येऊ. काय म्हणता? बरोबर आहे. नाही तर नागोबा फुस करायचा. चहा पिऊन जाऊ तिकडेच मग. लगेच निघू. ये चल. बरोबर, जाऊ जाऊ. थँक्यू. अटेन्शन. रिपोर्टर करिश्मा शेलुकर रिपोर्टिंग लाईव्ह फ्रॉम दिग्रसकरांचा वाडा. तर आज आहे आमच्या मोठ्या बाईंचा मोठा वाढदिवस. तर मोठ्या बाई, हे तुमच्यासाठी. हॅपी बर्थडे टू यू मोठ्या बाई. हॅपी बर्थडे टू यू मोठ्या बाई. हॅपी बर्थडे टू यू मोठ्या बाई. हॅपी बर्थडे काय हा दिवस आनंदाचा आहे. काय असं भसाड्या आवाजात इवळायचं नाहीये. हॅपी बर्थडे म्हणे. गप्प बस आणि जरा हळू मेंदू पडायचा तुझा. मोठ्या बाई, एवढं प्रेमाने इश्क केलंय मी तुम्हाला, आणि तुम्ही का असं कोरडं बोलताय मला? मोठ्या बाई, आय एम द फर्स्ट पर्सन ज्याने येऊन तुम्हाला इश्क केलंय. असं का? मग काय करू? नाचू तुझ्यासाठी का तुला गिफ्ट देऊ? हा, काय पारख्या पोरासारखी बडबड करतीस. चल निघ. पण मोठ्या बाई, मी तुम्हाला इश्क केलं ना. हा केलं ना. मग या कोरड्या इशचं काय करू मी? काय स्पेशल केलं का? काय गिफ्ट बिफ्ट आणलंस का तू? नाही ना. आता तू मला इश केलं, मी तुला थँक्यू असं म्हणते. आता निघ. हा मोठ्या बाई, तुम्ही पण. शी बाबा. थँक्यू. मोठ्या बाई, आ मी स्पेशल वरनं मला आठवलं, तुमची लाडकी सून योजना. नाही, तुमच्या स्पेशल सुनेनं आपल्या स्पेशल सासूसाठी केलाय स्पेशल केक. ते तर खाल ना तुम्ही आवडीनं. हे सांगायला आलीस? टोचे मारायला आलीस? नाही म्हणजे ते असं पोटात राहिलं नसतं ना माझ्या, म्हणून आपलं सहज विचारायला आले. सहज. त्या काठीनं केलेला स्पेशल केक काय तिच्या हातचं पाणी पण पिणार नाही. जा. निघ. जाते. हॅपी बर्थडे बर का बाई. नालायक. इंद्रायणी तर ना माझ्यावरती इम्प्रेशन मारण्याची एक संधी सोडत नाही. अगं इंदू, आज सकाळी सकाळी एवढ्या गडबडीत कुठला दौरा? अहो, शाळेसाठी वर्गणी गोळा करायला गेले होते. अरे वा, महत्वाचं काम आहे की. विठुराया तुला या प्रयत्नांमध्ये भरपूर यश देवो. अहो पण महाराज, शकुंतला काकीला सोडून तुम्ही कुठे निघालात? अगं आता बरी आहे तिची तब्येत, म्हणूनच तर शेताकडे चाललोय. तिच्या आजारपणामध्ये शेताकडे जरा दुर्लक्ष झालं,
आता तिथली जरा व्यवस्था नीट करतो सगळी. हो महाराज, त्या शेताची अवस्था काय, तुम्ही इतके कष्ट का घेताय ते या वयात? कसं आहे बाळा, दादाची जमीन आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी ती जमीन कसणार बघ. आणि अगं दिवसभर जरा शेतामध्ये अंग मेहनत केली ना की शरीर कसं मजबूत राहतं. आणि विठुरायाचं नाम घेत घेत काम करताना दिवस कसा निघून जातो कळत नाही. बर चल निघू का? इंदू, तुझी कालची कीर्तन सेवा खूप सुंदर झाली. नाही म्हणजे आतापर्यंत मी तुझी अनेक कीर्तन ऐकलीत की, कालची कीर्तन सेवा अद्भुत होती. अहो महाराज, विठुरायाची कृपा आणि तुमचा आशीर्वाद, तुमचीच शिकवण आहे अहो. इंदू बाळा, गुरुला सुद्धा अभिमान वाटेल असा शिष्य घडणं फार दुर्मिळ असतं. माझं भाग्य आहे की तुझ्यासारखी शिष्या मला मिळाली. तुला सांगू का, अगं निगोस्कर महाराजांचा सुद्धा फोन आला होता मला. खूप कौतुक केलंय त्यांनी तुझं. महाराज, तुमचा आशीर्वाद असेल ना माझ्या पाठीशी, तर अशी कीर्तन सेवा घडत राहील बघा. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. चला इंद्राणी बाई, लई काम आहेत, मोठ्या बाईंचा बर्थडे पण आहे. अहो मोहितराव, आता हे काय माझं वय आहे का वाढदिवस साजरा करायचं? हा 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 हा, ठीक आहे. हा पण थँक्यू. हा हा थँक्यू. ठेवते. सन्माननीय सासूबाई, तुम्हाला विंध्य सरकारांकडून त्रिवार वंदन. सासूबाई कमाल आहात, तुम्ही महान आहात. कारण सासूबाई, नागपंचमी आणि तुमचा वाढदिवस असा डेंजर कोंबो जुळून आणलाय ना देवानं. दोन्ही विषारी दोन्ही विशेष प्राण्यांना आमचं लाख लाख वंदन. जावई सासूबाई, अहो मनुष्य प्राण्यांच्या अर्थानं बोललो आम्ही. टोचला असेल तर माफ करा. पण सासूबाई, तुम्हाला सांगतो, तुमच्यावर आहे ना महादेवाची कृपा दृष्टी आहे. हा वय ती तर आहेच. पण तुम्हाला सांगते जावई बापू, हा वाढदिवस ना माझ्यासाठी एकदम स्पेशल आहे. स्पेशल म्हणजे? जावई बापू, तुमची बुद्धी कुठे जाते हो? हा काय करायचं तुमच्या मेमरीचं? सासूबाई, गोड दिवशी कशाला मिठाचा खडा टाकताय? आता पा कुरकुंबे ते मुकाबला हारले. पाठ राखीन बाईंची कमाल. आता काय झालं तरी दिग्रसकरांच्या गादीवर माझा अधोक्षजच बसणार. आणि दुपकरांचे 15 लाख रुपये तुमचे होणार. सासूबाई, बाकी काही नाही. तुमच्या वाढदिवसाची महिमा फक्त ही. पण सासूबाई, वाढदिवसाची पार्टी जंगी झाली पाहिजे बरं का? मी कुठं नाही म्हणतेय, करा की लागा तयारीला. लगेच तयारीला लागतो.